एक विधी त्याच्यासाठी सांगतो आम्ही नेमकं. फक्त गोट्याची व्यवस्था व्यवस्थित असणं गरजेचं आहे, म्हणजे तिथं विधी मार्ग लागू होतील. आता इथंही मात्र तर सकाळच्या वेळेस मात्र गाय म्हशींचे तोंड मात्र पूर्वेकडे पाहिजे आणि संध्याकाळी मात्र गाय म्हशींचे तोंड मात्र पश्चिमेकडे पाहिजे. आणि दूध काढताना चुकून सुद्धा मात्र दक्षिणेकडे तोंड करून बसायचं नाही, उत्तरेकडे तोंड करून बसत जायचं. या पद्धतीनं मात्र. आणि जेव्हा मात्र चारा पाणी घेत नाही ना, त्या टायमाला मात्र तिला सोडून ज्या जागेवर ते आपण बांधतो त्या जागेपासून मात्र 35-40 फूट अंतरवरती मात्र बांधा. आणि तिथली माती घेऊन मात्र नाकापासून म्हणजे तोंडापासून दोन्ही शिंगामधून पाठीवरून उतरती चोळा आणि दोन्ही कुशीला मात्र असे थाप मारा. बस अशा पद्धतीने ब्रेक करा. 2-3 दिवसामध्ये आराम वाटेल. पहा, उत्तरेकडे तोंड करून बांधायचं. असे बरेचसे अनुभव आहे. तुमचं गोठ्याचं असं असेल ना त्या ठिकाणी मात्र. आणि दूध काढताना मात्र अचानक कोणी आलं ना तरीपर्यंत दृष्ट लागते. जसं मात्र आपण सांगतो माता भगिनीने बाळाला पाजायचं असलं ना, हा पदर मात्र वरून टाका नंतर पाजायचं. तसं दूध काढताना सुद्धा ते धारा जर वाजल्या ना, नुसता ऐकणारा सुद्धा दूध उडवू शकतो बरं. हा, म्हणून असे विचित्र प्रकार घडतात. त्याच्याकरता शेडनेट वगैरे मारून पॅकिंगमध्ये दूध काढत असलं तर एखाद्याला सांगायचं तू पाहून आला की तिकडे लावून धर, इकडे आपला दूध काढायचा कार्यक्रम. तुमच्या कॅनी सुद्धा मात्र कोणाला दिसू द्यायच्या नाही. तुमच्या कॅनीमध्ये राहील 2 लिटर दूध आणि कॅन राहील 20-25 लिटरची. तुम्ही एवढं दूध जातो काही नाही, झाला कार्यक्रमच लागला तिला समजायचं. म्हणून मात्र अशा काही गोष्टी घडतात, याला जपत जायचं थोडंसं. म्हणून मात्र या पद्धतीनं जर असलं एक आपले कापुरुडे असते. पहा, दूध जर बुडवलं, दूध जर गेलं समजा, तर खाद्यपदार्थ देण्यापेक्षा मात्र एक अशी कापुरुडी असते. कापुरुडीचे हार प्रकार आहे. ती म्हणजे असे जाळाजोर घेतली का ती पेट घेते आणि काही बोटाला चटके बसते तरी पेटत नाही. तिकडं पेटतीन बाजूला घेतली घे जाते, तिकडं पेटतीन बाजूला घेतली घे जाते. आणि ही थोडीशी लांब धरली तरी पेट घेते. ती कापुरुडी मात्र जर समजा आम्ही विधी करून देतो, ती कापुरुडी तुम्ही केळी आणायची, केळीमध्ये सोलून घ्यायची, ती केळीला 7 कापुरड्या खोसायच्या आणि ते फक्त चारून द्यायचं. बस ते सकाळी चारा, संध्याकाळी मात्र तेवढं दूध काढा. असे काय त्याच्यामध्ये पुन्हा गाय म्हशी जर समजा असं कच्च पक्क जर मात्र बच्च फेकून देत असेल दुपाव जाणं, तर त्याच्यासाठी मात्र ते आपली गोडी बाबूळ पाहिली असेल तुम्ही. गोडी बाबूळ ते गोंड्याची बाबूळ असते, गोंड्याचं फुल असतं, सफेद काटा. त्या गोड्या बाबळीचं नामचा चांगला परिचय. मेंढर वळायचं त्या टायमात तेच काटा काढायला राहायचं. येड्या बाबळीचे काटे तो गोड्या बाबळीचे. मग ते एक नाई बाबा म्हणून पाहिलं तो किडा, एक नाई बाबा म्हणतात त्याला, आम्ही नाई बाबाच म्हणून त्याला. ते किडा असा एवढा किडा असतो त्याला मध्ये, आणि ते काट्याचं बनवलं असतं त्यांनी. आता ते जर मिळालं ना ते तुम्ही जमा करून आणा आमच्याकडे, ते विधी करून देत असतं आम्ही. त्याचे शेंडे खुडून. आणि जेव्हा मात्र 2-3-4 महिन्याची गर्भधारणा असेल त्या टायमाला त्या पोळीमध्ये ते मात्र असं दुमत करून त्याला खाऊ घाला. ते डायरेक्ट मात्र त्या वासराच्या त्या पारडाच्या तोंडामध्ये येतं जनतांना.